ओम. 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 सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रा तया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. आणि आज गोशवारा कोण वाचणार आहे? आलेले का ते? वेलकम रोहिणी. बरेच दिवसांनी बरं वाटतंय, सगळा पूर्ण ग्रुप आहे. मी फक्त कोण वाचणार होता गोशवारा ते बघत होते. प्रतिभा प्रतिभा मला सुद्धा बरेच दिवसांनी, महिने झाले, 2-2.5 महिने. हो ना. मिसिंग ऍक्च्युअली रवी म्हणजे माझ्या नवऱ्याने केलं तुझं काम. पण तू इतकं छान करायची अगदी शांतपणे. तर प्रतिभा काही आलेले नाही का? आपण वेल स्किप दॅट. आली नंतर तर बघू, नाही तर रिडिंग सुरू करू. तर पहिलं जे दुसऱ्या श्यामाचं होतं त्याच्याऐवजी श्यामाताई वाचणार आहे. जे ते म्हटलं ते वाचू शकतात. रोहिणी तू करू शकते का शेअर स्क्रीन का नाही? नाहीतर यांना सांगते. मी करू शकेन, फक्त कुठला श्लोक चाललाय? 13 चॅप्टर आणि 7वा का 8वा? 7वा श्लोक. अगं खूप मोठा आहे तो 7वा. तर त्याच्यामध्ये आपण 270 ओवी वरती आहोत. 270. बरं, बघते मी. 270. माझ्या याच्याप्रमाणे 670 असं पेज आहे, पण तुझ्या याच्यात काय असेल माहित नाही. या श्लोकामध्ये खूप ऐकलं. हो, प्रतिभा आली आहे. गुड. प्रतिभा वाचणार आहे का गोशवारा? हो, चालेल. बरोबर आहे का? ऐकायला येते ना नीट? हो हो, ऐकू येते. पण हा श्लोक बरोबर आहे का? ओवी 270 आहे का? हीच ना? 270 आहे पासून चालू करायचं. हो हो, पण त्या आधी गोशवारा वाचतील, मग आपण वाचू. अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग, ओव्या 176 ते 269 गोशवारा. आधीच्या ओव्यामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानाबद्दल माहिती दिली आहे. ते सांगतात की ह्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी योगी मुनी, वेदाचे अध्ययन करणारे सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करतात आणि ह्या ज्ञानाचे महत्व, सामर्थ्य एवढे मोठे आहे की ते जीवाला साक्षात परब्रह्माची भेट करून देऊ शकते. पण हे ज्ञानाचे सामर्थ्य शब्दात वर्णन करण्यासारखे नसते. परंतु जेव्हा हे ज्ञान ज्ञानी पुरुषाला प्राप्त होते तेव्हा त्याच्या क्रिया, वागण्या बोलण्यावरून ओळखता येते. त्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर अशी उदाहरणं दिली आहेत. वसंत ऋतूचे आगमन बहरलेल्या वृक्षावरून लक्षात येते. जमिनीतील पाणी जरी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसलं नाही
तरी झाडाच्या फांद्यांवरून दिसून येते. आणि कंदिलाच्या दिव्याचा प्रकाश जसा घरभर पसरतो तसा ज्ञानाच्या प्रकाशाने ज्ञानी माणसांची लक्षणे पुढील ओव्यात त्यांनी वर्णन करून सांगितली आहेत. ओव्या 184 ते 200 मध्ये त्यांनी अमानित्व या ज्ञानी पुरुषाच्या लक्षणाचे वर्णन केले आहे. हा ज्ञानीपुरुष म्हणजे प्रसिद्धीची हाव नसणारा, अंगी विद्वत्ता असून सुद्धा मोठेपणा न मिळवणारा, अतिशय नम्र असतो. कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणं त्याला आवडत नाही. त्याला जर लोकांनी मोठेपणा मान देऊ केला तर त्याचं त्याला संकटच वाटते. पण असं म्हणजे वृक्षाच्या फांद्या जशा फळाच्या बहरामुळे वाकतात त्याप्रमाणे विद्वत्तेच्या भाराने वाकलेला असा माणूस अतिशय नम्र असतो. आपण आजूबाजूला अशी बाहेर बरीच अशी उदाहरणं आत्ताच्या जगात बघत असतो की थोड्याफार म्हणजे त्या ऍक्च्युअल अध्यात्माविषयी मी म्हणत नाहीये, पण इन जनरल मध्ये की थोडंफार त्यांना ज्ञान असतं पण त्याचा एकदम त्यांना अहंकार वाढतो आणि त्याच्या वागणूक बदलते. म्हणजे आपण म्हणतो तसं की उथळ पाण्याला खळखळाट फार वगैरे तसं त्याप्रमाणे त्यांचं वागणं असतं. त्यामुळे आपल्याला म्हणजे जरी हे ज्ञानेश्वरीचं म्हणजे आपण म्हणतो तसं कसं अध्यात्माचं असेल तरी आपण त्याचे संदर्भ थोडक्यात आपल्या नेहमीच्या आयुष्यात सुद्धा थोडेफार घेऊ शकतो आणि बघू शकतो. 1990व्या ओळीमध्ये त्यांनी ज्ञानी माणसाच्या या गुणाचं अतिशय समर्थपणे वर्णन केलेलं आहे. ते सांगतात की चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी. ओव्या 201 ते 219 मध्ये अदांभिकत्व या ज्ञानीपुरुषाच्या लक्षणाचं वर्णन केलंय. या गुणाने युक्त असलेले ज्ञानीपुरुष आपण जे पुण्य करतो त्याचे बोलून किंवा वागण्यातून प्रदर्शन करत नाही. यासाठी ज्ञानेश्वरांनी अतिशय समर्थ उदाहरणं देऊन अर्जुनाला हे समजावून सांगितले आहे. एखादा श्रीमंत माणूस जर अरण्यात एकटा सापडला तर आपली संपत्ती जशी लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी वस्त्राने आपले अंग झाकते त्याप्रमाणे हा ज्ञानी पुरुष आपल्या हातून झालेल्या दानाचा अशी गाजावाजा करत नाही. लोकांना त्यांनी स्वतः केलेल्या मदतीचा उल्लेख सुद्धा करत नाही. 216 या ओळीपासून त्यांनी अहिंसेचे लक्षण वर्णन केले आहे. या ह्याच्यातली म्हणजे सुरुवातीला त्यांनी या अर्जुनाला कर्मकांडामध्ये दिसलेल्या अहिंसा ठरवण्याचा सिद्धांत समजावून सांगितलाय. ऍक्च्युली त्याचीच निलिमाताईंनी जे व्हॉट्सअपवरती जे आपल्याला सगळ्यांना पाठवलं होतं स्पष्टीकरण ते जास्त त्या ह्याला मला जास्त उपयोगी वाटलं. त्या ह्याच्यात त्यांनी जे वर्णन केलं होतं की जे कर्मकांडात जे आपण बघतो की यज्ञात वगैरे म्हणजे ऍक्च्युली ते माणसांना जे लोकांच्या चांगलं करण्यासाठी म्हणून ते यज्ञ केलेला असतो पण त्याच्यात बळी वगैरे असे जर आपण जर म्हणजे जनावरांचे दिले तर ती त्या प्रकारची एक ती अहिंसाच ठरते अशी. म्हणजे आपण जसं एखाद्या वादविवादामध्ये दोन्ही बाजू समजावून सांगतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वर अहिंसा म्हणजे काय आणि असं अर्जुनाला वर्णन करून दाखवत सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मग अशा 241 पासून त्यांनी अहिंसेच्या लक्षणांची त्यांच्या लक्षणाबद्दल त्यांच्या मताची अर्जुनाला माहिती दिली आहे. ते सांगतात की त्याचा जो अहिंसावादी जो ज्ञानी पुरुष असतो त्याचं चालणं सुद्धा अतिशय हळूवार असतो. चालताना सुद्धा आपल्या हातून काही आपणाला म्हणजे कृमी कीटकांवरती पाय पडणार याची तो काळजी घेतो. त्याच्यात त्यांनी उदाहरण दिले की बगळा जसा आवाज न करता लाटांचे उल्लंघन न करता पाण्यात पाय घालतो अथवा जसे भुंगा आपण बघतो जेव्हा ते फुलातल्या परागकणावरती बसतो तेव्हा ते फुलांना अजिबात धक्का पण लागणार नाही त्याचं काही होणार नाही असे इतक्या हळूवारपणे असं त्यांनी उदाहरण दिले. दुसरं त्यांनी एक चांगलं उदाहरण दिलं म्हणजे मांजर जशी आपल्या पिलांना
धरून आणते. म्हणजे हा आपल्याला बघणाऱ्याला वाटेल अरे बापरे हिचे दात त्याला लागतील, पण किती असं धरलेलं असेल तर इतका त्याच्यात हळुवारपणा असतो की म्हणजे अशा रीतीने तो जो अहिंसा जो ह्या गुणाचा जो आपण उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय की कशा पद्धतीने तो माणूस वागतो. त्याच्यात त्यांनी त्याचा हे पण एक उल्लेख केलाय की त्याचं बोलणं सुद्धा मृदू असतं. त्या बोलण्यातनं कोणाला तो आपल्या हातून कोणी दुखावला जाणार नाही ह्याची सुद्धा तो अतिशय काळजी घेतो. त्याच वेळेला मला असं वाटलं की आपण सुद्धा बोलताना म्हणजे हे ज्ञानी पुरुषांच्यासाठी नाही, आपण आपल्या रोजच्या वागण्यात असतं. बोलताना म्हणजे शब्द कसे असतात ते दुधारी शस्त्र असल्यासारखं आपण बोलताना असं पटकन एखाद्याला बोलून जातो किंवा आपल्याला म्हणजे असं मनात नसतं पण बोलून जातो आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही की आपण त्या दुसऱ्या माणसाला किती दुखावतो त्याच्यामध्ये. आणि नंतर लक्षात येऊन सुद्धा एकदा बोलून गेलेले शब्द आपण मागे घेऊ शकत नाही. तर म्हणजे हे सगळं जे ते वर्णन करतात ते वेदात वगैरे त्या अभ्यासासाठी त्या अभ्यासाने जो माणूस करतो त्याचं वर्णन केलेलं आहे. पण थोडंफार आपण त्याच्यातनं आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा काही प्रयत्न करून थोडं बोलताना वगैरे असं, कारण बऱ्याचदा आपल्यातून हे होऊन जातं. म्हणजे आपण विचार करून बोललं वगैरे पाहिजे असं मला वाटलं. खूप छान सांगितलं तू, समजून सांगितलं सगळं. आणि खरं आहे की म्हणजे आपण मुद्दाम करणार नाही असं कोणाला दुखवायचं, पण कधी कधी असं होऊ शकतं की बाकीचे लोक दुखावले जातात आणि एवढं सुद्धा आपण त्याच्यातून शिकलं तरी म्हणजे सार्थक झालं ज्ञानेश्वरी शिकलेलं, नाही का? म्हणजे तुमच्यासारखं शिकवणारे भेटल्यावर आम्हाला थोडं थोडं समजायला थोडं तरी समजावून घेऊ शकतो म्हणजे असं. अरे छान, थँक्यू. आता आपण पुढे जाऊया. 270 पासून रोहिणी आली आहे, इतकं बरं वाटतंय. रोहिणी, नीता सगळेजण परत आलेत. वेलकम बॅक. तर श्यामाताई वाचतायत ना? ओके. हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पडणे, नाही, पाडणे. आपल्याला कुठे हो 170 आहे. 270 पासून बरोबर. बरोबर आहे ना? हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी वगैरे हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो. आणि अर्जुना, त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे, ज्याच्या भुवया मोकळ्या टाकलेल्या आहेत, म्हणजे ज्याने रागाने भुवया चढविल्या नाहीत. बापरे. प्राणी मात्रामध्ये वस्तू परब्रह्म आहे, तिला कदाचित आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे, म्हणून बहुत करून तो कोणाकडे पाहत नाही. असाही कोणा एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षी पुष्ट होतात. त्याचप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते. त्या पाहण्याचा प्रकार कासवी सुद्धा जाणत नाही. फार काय सांगावे. याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे हात जे आहेत तेही तसेच आहेत, असे तुझ्या दृष्टीला पडेल. सिद्ध पुरुषांचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन राहतात, म्हणजे सिद्ध पुरुषाचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते, त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात, म्हणजे व्यापाररहित असतात. अगोदरच आंधळा आणखी त्याने पाहण्याचे टाकले अथवा आधीच काष्ठरहित अग्नी आणि पुन्हा तो विझलेला किंवा मूळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे असे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ते राहावयास येतात. वाऱ्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाही. अशी जेथे स्थिती आहे तेथे अंगावर बसलेले माशा, डास वगैरे प्राणी उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे
झाडून टाकावी अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा. या गोष्टी कोठल्या त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे तर मग अर्जुना, हातात शस्त्रे घेण्याचे बोलणे कोठले? सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या, हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना गोफणीप्रमाणे होईल. असे म्हणून जो वरील गोष्टी करीत नाही, अंगावरील केसांच्या रांगा हलतील व त्या योगाने केसाच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल. याकरता जो अंग कुरवाळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटावर वाढतात आधी, तर हातांना काही कर्तव्यच नसते. परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत अथवा भिवू नकोस असे सांगण्यास हात उचलावेत अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्याकरता हात द्यावेत किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा. तरी दुःखाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे हे देखील तो मोठ्या जुलमाने करतो. पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो. त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक भासेल इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदू व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते. जे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात, परंतु ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध सुगंधमय असल्यामुळे ही झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येत नाही. आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे त्याचे करतल असतात असे समज. आता त्याचे मन खरोखर सांगतो. बस इतकंच वाचायचं ना का पुढचं? हा मन चालेल. पण आपण तुम्हाला 300 तुमचं पुढचं तुमचंच आहे ना? हो. हा तर आता ते पण त्याचे वाचून आपण 3:6 पर्यंत जाऊया. ओके. आता त्याचे खरोखर सांगतो. म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे? फांद्या म्हणजे झाड नव्हे काय? समुद्र हा जलाशिवाय आहे काय? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय? शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय? किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत काय? म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत. ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी तेच वर वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियाद्वारा पसरले आहे. परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल? अर्जुना, कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते. याशिवाय जे मनातच नाही ते वाचेत प्रगट होईल काय? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय? जे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते नदीच्या ओघामध्ये कुठून वाहील? शरीरातून जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय? म्हणून ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हालणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते, तसे मनाचा मनपणा नाहीसा होतो. त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्म करण्याची शक्ती बंद पडते. अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते. परंतु ज्या वेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येते. ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर पडतो, त्याप्रमाणे मनामध्ये अहिंसा चांगली बाळवली म्हणजे तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते. म्हणून ती सर्व इंद्रिये मनात असलेल्या त्याच अहिंसा रूपी संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात नाही, आपला अहिंसेचा व्यवहार पूर्णपणे करीत असतात. म्हणजे अहिंसेचा इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा
अहिंसा रूप भांडवल संपत नाही. हं. समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खा खाड्या भरून टाकतो, त्याप्रमाणे चित्तात अहिंसेची दाट भरती आली म्हणजे चित्तच या इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते. हे हं. फार बोलणे राहू दे. पंतोजी ज्या वेळी मुलाचा हात धरून त्याला अक्षराच्या ओळी काढावयास शिकवतो, त्यावेळी मुलांचा हात धरून पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो. ते किती त्याप्रमाणे सुंदर मनाने उदाहरण ना. आपले दयाळुत्व हातापायास आणले व मग तेथे म्हणजे हातापायांच्या ठिकाणी मनानेच अहिंसेला उत्पन्न केले. म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनानेच मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले. याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल, तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. किती हे छान राहू. आहे. तिन्ही सांगितलंय त्यांनी. हम्म. वाचा, मनाने, देहाने आणि वाचेने. सगळं म्हणजे काया वाचा मने. हो, खरंय ना. या. जाऊया पुढे. तो पुरुष आहे झालं. तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे. तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्तीच होय. ही अहिंसा आपण कानाने ऐकतो किंवा अथवा जिचे ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण म्हणजे वर्णन करतो, ती अहिंसा डोळ्यांनी पाहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा त्या पुरुषालाच पाहावे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात. असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी. कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चाऱ्यात जनावर सुटले असता ते जसे चाऱ्याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते, अथवा वाऱ्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो, त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वाहवत गेली, ती आवरत नाही. तर ऐका महाराज, तसे नाही. असा विस्तार करण्याला कारण आहे, नाही तर अहिंसा हे पद 3 अक्षरांचे आहे. अहिंसा म्हणावयास थोडी आहे, परंतु जेव्हा कोट्यावधी मतांचा विचार करून त्याचे खंडन करावे, तेव्हा महाराज ती स्पष्ट होते. एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता आंगच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही. रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी कसोटीचा गंडकी म्हणजे कसोटीचा शालिग्रामासारखा दगड रत्न म्हणून विकली जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी. तसेच सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी पुरी होणार नाही, म्हणून तिची स्तुती करू नये. ऐका, जेथे ज्या बाजारात कापराला वास मंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल? म्हणून महाराज या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक पसंती मिळणार नाही. सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसे संबंधाने विशेष कल्पना याचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपण आपल्या कानाच्या मुखांकडे नेणार नाही. शंकारूपी कचऱ्याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो, तेव्हा त्या सिद्धांताकडे असलेले तुमचे लक्ष मागल्या पावलीच पळेल. गोंडाची खोळ पांघरून जी उदके असतात, त्या उदकांची हंस वाट पाहतात काय? किंवा ढगामध्ये ज्या वेळेला चांदणे येते, त्या वेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपयोग करून घेण्याकरिता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत. त्याप्रमाणे जर माझे निरूपण शंकारहित होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही. इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल.
निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपाचा संबंध दूर होणार नाही. त्यामध्ये शंकेच्या पुष्कळ जागा राहतील. व महाराज, तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. आणि माझे ग्रंथ रचणे तर याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे. एरवी तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहते आहात असे समजून मी गीतेचा आश्रय केला. तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो. जी आपली हिला जी आपली सर्व मालमत्ता पूर्ण कृपा आहे ती द्याल व हिला म्हणजेच गीतेला सोडवून न्याल. म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे हे तारण आहे. अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अवभेद कराल तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समजा. फार काय सांगावे, मला तुमच्या कृपेशी काम आहे व त्या कृपेकरिता मी हे ग्रंथाचे निमित्त केले. तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागले म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली. तो व्याख्यानाचा विस्तार झाला. श्लोकांचा अर्थ एकीकडे राहिला. तशी या आता माझ्या बद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी. तिथे थांबूया आता. ओके. आणि कुणाला दुसऱ्याला वाचायचं असेल ना आता पुढे त्या तर आता वाचू. नाही वाचायच्यात ना. हा. तर मला थोडस सांगायचं होतं की सुरुवातीचं प्रतिभाने खूप सांगितलं की ते मांजरीचं जे उदाहरण दिले त्यांनी ते खूप छान आहे. आणि महाभारतामध्ये अहिंसा सत्य वचनम सर्वभूत सर्वभूतहितम परम असं जे म्हटलेलं आहे तेवढ्या याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला खूप सुंदर सांगितलं की हिंसा म्हणजे काय. आणि मग आपण जेव्हा ओवी 279 to 281 जी होती त्याचं विश्लेषण जेव्हा केलं होतं तर मी गुलाबराव महाराजांचं जे आहे ते पण वाचलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हा जो भाग सांगितला मी आता 279 to 281 ते जी लक्षणं आहेत ती ब्रह्मज्ञानी पुरुषाची लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक त्यांनी सांगितलं आत्माकार अवस्था म्हणजे जेव्हा त्यांनी म्हटलं की हात म्हणजे आपण जेव्हा काहीतरी काम करतो तेव्हा आपल्या हाताने करत असलो तर त्याच्यात पूर्ण आपलं जे मन असतं त्याचं पूर्ण ते पूर्ण गुंतलेलं असतं. नंतर दुसरी अवस्था त्याला त्यांनी व्युत्थान असं म्हटलं आहे. व्युत्थान म्हणजे समाधी अवस्थेतून जेव्हा तुम्ही बाहेर येता तर तुम्हाला तेव्हा आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं. तर त्या आत्मज्ञाने जेव्हा पुन्हा संसारात येतो तेव्हा त्याची जी अवस्था आहे ती आपल्याला त्यांनी तिथे सांगितली आहे की त्याचं मन जे असतं ते पूर्ण इतकं कोवळं झालेलं असतं. आणि मग त्याचा जो काय त्याचं जे वागणं असतं खूप असं हृदयाच्या म्हणजे हृदयाची मऊपणा आपल्याला बघायचा असतो तो आपल्याला तो तिथे दिसतो. आणि नंतर मग ते म्हणतात की पुढची एक ओवी मी लिहून ठेवली होती 306 जी ओवी आहे ती फार छान आहे की पंतोजी जेव्हा शिकवतो मुलांना असा हात धरून शिकवतो तेव्हा तो कसा स्वतःच जसं लिहित असतो तसं आपले जे इंद्रिय जर काम करत असले तरी त्याच्या मागे तुमच्या मनाची जी भूमिका असते ती असते. काय मला ती उपमा अतिशय आवडते की किती छानपणे सांगितलं त्यांनी की हे जरी आपले जे ज्ञानी आहेत ते जे काही वागत असतील ती त्यांच्या मनाची परिस्थिती आहे. तर आता मला थोडंसं आणखी सांगायचं आहे. खरं म्हणजे हे मी चार्टवर टाकेन की त्यांनी आपल्याला अहिंसेची लक्षणं सांगितली आहेत. तर ती 6 लक्षणं मी लिहिलेली होती. एक म्हणजे उगाचच हत्या करणे टाळणे उगाचच हत्या करणे टाळणे मनाने देहाने आणि वाचेने जसं आत्ताने वाचलं तसं
की त्याग करायचं म्हणजे अ, त्याचा अर्थ पण अहिंसा आहे. नंतर त्यांनी म्हटलं की अ, कुठल्याही क्रियेचं म्हणजे उद्दिष्ट काय आहे हे महत्वाचं आहे. आणि हे उद्दिष्टाचं आपण ते मांजरीचं जे उदाहरण घेतलेलं होतं की ती त्या पिल्लाला आपल्या दातात घेऊन जाते, पण तिथे उद्दिष्ट तिचं काय पिल्लाला हर्ट करायचं नसतं. तर हे जे काही ऍक्शन असते त्याच्यातलं जे उद्दिष्ट आहे ते जास्त महत्वाचं आहे. नंतर उपरोधीन बोलायचं वगैरे आपण प्रतिभानेच आपल्याला सांगितलं की कसं आपण याच्यातून शिकतो की ती पण एक हिंसाच आहे ते. त्याच्यानंतर चांगलं गोष्ट काय सांगितली त्यांनी, कोणी पडलेला असेल तर त्याला आपण हात देऊन उचलणं ही सुद्धा अहिंसा आहे. माझं हे कधी लक्षात आलं नव्हतं. मी फक्त हिंसा नाही तेवढंच अहिंसा म्हणत होती. पण जेव्हा तुम्ही पीडित माणसाला तुम्ही मदत करता ती पण अहिंसा त्यांनी आपल्याला सांगितली आहे. आणि प्रत्येक वेळी जपून पावलं टाकायचे. वाणीचा संयम आणि कुठं काही म्हणजे वाईट बोलण्याचं जे आपण टाळतो ही सगळी सुद्धा अहिंसा आहे. नंतर मग मनामध्ये ज्या आपल्या वृत्ती असतात त्या आपल्या क्रियेमधून दिसतात. आता जसं यशामात्यांनी जसं वाचलं तसं. तर ही सगळी उदाहरणं त्यांनी दिली आणि मला म्हणजे अक्षरशः वाटतं की आता मला बहुतेक अहिंसेबद्दलचं सगळं काय कळलं असं वाटायला लागलं. तर याच्या नंतरच्या ज्या ओव्या आहेत ना त्याच्यामध्ये 337 to 367 ज्ञान म्हणजे काय त्यांनी सांगितलं. नंतर मग शांत, शांत म्हणजे शांती जी आहे म्हणजे सहनशक्ती त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. नंतर आर्जव आणि मग गुरुभक्ती अशी त्यांचे पुढचे टॉपिक्स आहेत. तर आता तुम्ही ओव्या वाचा आणि मग आपण पुन्हा पुढे जाऊया. कुणाला दुसऱ्यांना वाचायचं असेल तर ओव्या वाचू देत, नाहीतर मी वाचेन. आय थिंक 337 पासून माझं आहे. आपण त्याच्या आधी मनीषाताई पण म्हणल्या होत्या की त्या काय शिकन रेडी. तुम्ही Okay. ओव्या वाचू शकता का? मनीषाताई आल्यात ना. हं, हो आहे, मी ओव्या वाचते ना. चालेल. ओके, चालेल. थँक्यू. आणि बरेच झाले तुमचे. हा 269 पासून वाचायचे आहेत, राईट? 270 270 पासून. करेक्ट. मला वाटतं रोहिणी, आपल्याला पुढे जाऊन मग पुन्हा मागे यायला लागेल. नाही, पुढे जावं लागेल. हो, आत्ता पुढे जायचं आणि मग पुढचं वाचायला पुन्हा मागे यावं लागेल. ओके, 270 ओव्या करायच्यात आपल्याला. प्रचंड मोठा आहे हा. पाचशे वगैरे मला वाटतं त्याच्यामध्ये. हम्म. 511. आता त्याच्यामध्ये 270 पर्यंत. बस बस बस, आय हम्म. थिंक 270. नाही, खूप पुढे गेलात. ओके, आलं मला वाटतं ना. नाही, हे 370 आहे. 370 आहे. त्याच्या आधी जायचे 270 ला. खूप मोठे थोडंसं आधी. थँक्यू.
थोडस आणखी काय हा थँक्यू. उरोधू वादुबळू प्राणी पाप ढाळू उपहासू चाळू वर्मस्पर्शू आटू वेगू बिंदाडू आशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा आणि तयाची परिकिरीटी धाऊ जयाचिये दिठी सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया भूतीन वस्तू आहे तिये रूपो शके विपाये म्हणोनी वासन पाहे बहुत करुणी ऐसाही कोणे एके वेळी आंतुली कृपेचिनी बळे उघडोनिया डोळे दिठी घाली तरी चंद्रबिंबोनी धारा निगता नवती गोचरा परी एकसरे चकोरा निगती दोंदे तैसे प्राणियांसी होये जरी तो वास पाहे तया अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतांसी करस देखसी तैसे चीते होऊन या कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार अक्षमे आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले मुकेनी घेतले मौन जैसे तया परी काही जया करा करणे नाही जे अकर्तयाचा ठाई पैसो येती आसुडेल वारा नख लागेल अंबरा इया बुद्धी करा चळो नेदी तेथ अंगावरिली उडवावी का डोळा रिंगते झाडावी पशुपक्ष्यां दावावी त्रास मुद्रा इया केवतिया गोठी नावडे दंडू काठी मग शस्त्रांचे किरीटी बोलणे के लीला कमळे खेळणे पुष्पमाळा झेलणे न करी म्हणे गोफणे ऐसे होईल हालवती रोमावळी या लागी आंगन कुरवाळी नखांची गुंडाळी बोटावरी तव करणे याचाची अभावो परीत ऐसाही पडे ठावो तरी हाता हाची सरावो चे जोडी जती कान नाभिकारा उचलिजे हातू पडलिया देईजे आरता ते स्पर्शिजे अळूमाळू हेही उपरोधे करणे तरी आर्तभय हरणे नेणती चंद्रकिरणे जिव्हाळा तो पावोनी तो स्पर्शू मलय निळू खरपसू तेणे माने पशु कुरवाळणे जे सदा रीते मोकळे जैसी चंदनांगे मिसळे न फळताही निफळे होतीची ना आता असो हे वाग्ज्वाळ जाणे ते करतळ सज्जनांचे शीळ स्वभाव जैसे आता मनतयाचे सांगो म्हणो जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास हे काळी शाखा नवे तरू जेळे वीण असे सागरू तेज आणि तेजाकारू आन काई अवयव आणि शरीर हे वेगळाले काई जर की रसू आणि नीर सिन्नी आथी म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव ते मनची गा सावयव ऐसे जाणे जे बीज भुई खोविले तेची वरी
रुख जाहले तैसे इंद्रियाद्वारी फाकले अंतरची पै मानसींची जरी अहिंसेची अवसरी तरी कैची बाहेरी वोसंडेल आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवनी उठी मग ते वाचे दिठी करांसिये वाचूनी मनीची नाही ते वाचेसी उमटेल काई बीजे वीण भुई अंकुर असे उगमीची वाळुनी जाये ते वोगी कैचे वाहे जीव गेलिया आहे चेष्टा देही म्हणोनी मनपड मोडे ते इंद्रिया आधीच उंबडे सूत्रधारे वीण साई खडे वावो जैसे तैसे मन हे पांडवा मूळ यया इंद्रिय भावा हे चिराहटे आगवा द्वारी ई परिजिये वेळी जैसे जे होऊदी आतू असे बाहेरी ये तैसे व्यापार रूपे या लागी साचोकारे मनी अहिंसा थावे थोरे पिकली द्रुती आदरे बोभात निघे म्हणून इंद्रिये तेची संपदा वेचिताही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाती समुद्री दाटे भरिते तै समुद्रची भरी तरियांते तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले हे बहु असो पंडितू धरुनी बाळकाचा हातू वोळिलिही व्यक्तू आपणची तैसे दयालुत्व आपुले मने हाता पाया आणिले पण ते मग तेथे उपजविले अहिंसेते या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी मनाची राहाटी रूप केले ऐसा मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा जाहला ठाई जयांचा देखशील तो जाणवे ल्हाळ ज्ञानाचे वेळा ओळ हे असो निखळ ज्ञानची तो जे अहिंसा काने ऐकिजे ग्रंथाधारे निरूपिजे ते पहावी हे उपजे ते तोची पहावा ऐसे म्हणितले देवे ते बोले ऐके सांगावे परिफांकला ते उपसाहाव तुम्ही मज म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू का वारे लेगे पारिखू गगनी भरे तैसिया प्रेमाची स्फूर्ती पावलिया रसवृत्ती पाहविला मती आकळेना तरी तैसे नोहे अवधारा कारण आहे विस्तारा एरवी पदतरी अक्षरा तिहींचेची अहिंसा म्हणता थोडी परी तेची होय जी उघडी जय लोटीजती कोडी मतांचिया एरवी प्राप्ते मतांतरे हांतभूनी अंग भरे बोली जैल ते नसरे तुम्हा पाशी रत्न पारखियांचा गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिडगणे जे काईसा वासुकापुरा मद्द जेथ अवधारा पिठाचा विकरा तिये साते म्हणून इये सभे बोलकेपणाचे निभोक्षे लागसर न लभे बोला प्रभू सामान्य आणि विशेषा सकळे कीजेल देखा तरी कानाचे या मुखा कडे नेनाल ना तुम्ही शंकेचे निगदळे जे शुद्ध प्रमेय मेळे ते मागुता पाऊली पळे अवधान येते का करुनी बाबुळियेची बुंथी जळे जिये ठाटी
तयांची वास पाहाती हंस कोई काई का अभ्रा पैलीकडे येत चांदिणे कोडे तै चकोरे चाचवडे उचलितीना तैसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथू नेघावरी कोपाल जरी निर्विवाद नवैल निरूपण न बुजविता मते न फिटे आक्षेपांचे लागते ते व्याख्यान जी तुमते जोडणी नेती आणि माझे तव आघवे ग्रंथन येण्याची भावे जे तुम्ही संती होआवे सन्मुख सदा एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे जाणोन गीता जीवसरे धरली मिया जे आपुले सर्वस द्याल मग येते सोडवुनी न्याल म्हणून ग्रंथ नवे बोल साचची हे का सर्वस्वाचा लोभू धरा बोलेचा अभेरू करा तरी गीते मज अवधारा एकची गती किंबहुना मज तुमची या कृपा काज तिये लागी व्याज ग्रंथाचे केले तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून मतांगे बोलो ठेला तव कथे पसरू जाहला श्लोकार्थू दूरी गेला की जो क्षमा या बोला अपत्या मज छान वाचलं. तिथेच एवढंच सांगायचं. ओके हो ना, खूपच होत्या. थँक्यू. नो प्रॉब्लेम. श्यामाताईंनी पण छान वाचलं. हा श्यामाताईंनी चांगलं सांगितलं. आणि थँक्यू तुम्ही अवघड होत्या ओव्या पण छान वाचलं. आता क्रांती वाचते ना. रोहिणी ताई आता परत वरती जायचंय. हो. आणि क्रांती म्यूट वर आहेस. Three 34. चालेल. हॅलो. ओके गुड. हॅलो. हा. मी आहे ना हो हो. 337 334 पासून 35 पासून 734. नंतर आणि जेवीत असताना घासातील खडा काढताना वेळ लागतो तर जेवणारा तो घासातील खडा काढणारा वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यासने उशीर केला तर त्यात जेवणाराचा दोष नाही, कारण घासातले खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे. अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठ मोहऱ्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी. परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे शाबासकी घेण्यासारखे नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे. तर आता महाराज देव असे बोलले. भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणाऱ्या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा परिचय करून देतो. तू इकडे लक्ष दे. तर जेथे सहज चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे हे तू पक्के ओळख. फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती आपोआप येत असते, अर्जुना, त्या मनाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणापासून कळते ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो. ज्या भावनेने आवडता अलंकार अंगावर धारण करतात त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो, आध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशा
मुख्य 3 प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत. ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले, तथापि जो डगमगत नाही, इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो. जो मान व अपमान मनाच्या सारख्या स्थितीने सहन करतो व सुखदुःखेही ज्याच्या ठिकाणी सारखी मानली जातात व निंदा आणि स्तुतीने ज्याच्या मनाची स्थिती 2 प्रकारची, दुःखाची व संतोषाची अशी होत नाही, उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाळ्याने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही. मेरू पर्वत आपल्या शिखरांचे जसे ओझे मानित नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही, ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदुःखांदी द्वंद्वे प्राप्त झाली असता जो श्रमी होत नाही. पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करून घेतो, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याच्या ठिकाणी राहत नाही. जे जे काही सुखदुःखादी भोग शरीराला प्राप्त होतात ते आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याच्यावर बसत नाही. हे प्रियोत्तमा अर्जुना, दात ओठ न चावता स्वभावताच असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते, त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज. अर्जुना, तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो, ऐक. अर्जुना, कितव्या अवयव हा, मला कळलं नाही. 353. हा, मग आता इथे थांबूया कारण अजून बर. आपल्याला ओव्या वाचायच्या ना. हा हा 353. ओके. वेळी पुन्हा जाऊया आपण ओव्यांकडे. 360. थ्री 35 पासून ओव्या वाचायच्या. पुढच्या वेळी संपेल हा श्लोक असं वाटतं. 280 खाली. 35. मी आपल्याला 300 वर जायचं. 300. 335. 300 वर आलो. हा 320. थोडं आणखी खाली करायला पाहिजे. 330 ना. आणखी थोडं खाली. 330 पासून वाचू. हा 335 पासून. 335. ओके, मग अजून खाली जायला पाहिजे. आलेत ना इथे. म्हटलं थांब एक मिनिट. 35.
का चिरवते. हा. का सवत चोरा चुकविता, दिवस लागलिया माता, कोपावे की जीविता, जिताणे कीजे. परी यावरील हे नव्हे, तुम्ही साहिले तेची बरवे, आता अवधारी जो देवे, बोलिले ऐसे. म्हणे उन्मोख सुलोचना, सावध होई अर्जुना, करू तुझ ज्ञाना ओळखी आता. तरी ज्ञान गाते येथे, ओळख तू निरुते, आक्रोशे विण जेथे क्षमा असे. अगाध सरोवरी कमळीनी जिया परी, का सदैवाचा घरी संपत्ती जैसे. पार्था तेणे पाडे, क्षमा जया ते वाढे, तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो. तरी पढिये ते लेणे, अंगी भावे जेणे, धरिजे तेवी साहणे, सर्वची जया. त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवांचे मेळावे, वरी पडिलिया नव्हे वांकुडा जो. अपेक्षित पावे, ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षिताही करवे तोची मानो. जो मानापमाना ते साहे, सुख दुःख जेथ सामाये, निंदा स्तुती नोहे दुखंडू जो. उन्हाळेनी जो न तापे, हिमवंती न कापे, काय सेनीही न वासिपे पातलेया. स्वशिखरांचा भारू, नेणे जैसा मेरू, धरा यज्ञ सुकरू, ओझे न म्हणे. नाना चराचरी भूती, दाटणी नव्हे क्षिती, तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती, घामे जेना. घेऊनी जळाचे लोट, आलिया नदी नदांचे संघाट, करी वाड पोट समुद्र जैवी. तैसे जयांचा ठाई, न साहणे काहीची नाही, आणि साहतू ऐसे ऐसेही स्मरण नुरे. अंगाजे पातले, ते करुनी घाली आपुले, येथ साहतेनी नवले, घेपी जेना. हे अनाक्रोश क्षमा, जयापाशी प्रयोत्तमा, जाण तेणे महिमा, ज्ञानसी गा. तो पुरुषू पांडवा, ज्ञानाचा ओलावा, आता परिस आर्जवा, रूप करू. थांबूया. तरी आर्जव तिथेच काय झालं? थांबू. हा. अर्जुन पुढच्या वेळी आपण घेऊ ना. ओके. चला गुड. थँक्यू. पण तुझा आवाज नाही बरोबर येत आहे अजून. आज हं? मी आता काल इंडियावरनं आले. हो तेच म्हटलं, अजून आवाज नाही येत बरोबर. जाताना तुला बरं नव्हतं ना, म्हणून म्हटलं. हो हो, माझा जरा सर्दी तिकडे गेल्यावर काय थांबलंच नाही काय. ओके. चला आता क्षमाताई पुन्हा प्लीज. हे म्हणता ना, कोणी म्हणणार आहे का पसायदान मी म्हणू? म्हणा चालेल. ओके. आता विश्वात्मके, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. वर्षक सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी,
भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. पूर्णमद ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.